नमस्कार. तुम्हा सगळ्यांचं अतुल सर इंग्लिश क्लास या युट्यूब चॅनलवर स्वागत. पहा, या चॅनलवर मी फक्त ग्रामर रिलेटेड फक्त मी व्हिडिओ अपलोड करत असतो. आज आपण कन्सेप्ट पाहणार आहोत तो आहे नेदर नॉर चे फक्त या 4 नियमांचा अभ्यास करा. या आधीच्या सेशन मध्ये आपण सुरुवातीचे 2 नियम पाहिलेत आणि त्याची माहिती पाहिली. आज आपण डायरेक्टली ह्याचे काय जे पुढचे 2 नियम आहेत ते आपण पाहणार आहोत. जर तुम्ही नवीन असाल या चॅनलवर तर तुम्ही पहिले चॅनलला सबस्क्राईब करा आणि महत्वाचं म्हणजे काय, या आधीचं तुम्ही सेशन म्हणजे या आधीचं लेक्चर तुम्ही पहा, मग तुम्हाला हे पुढचे 2 नियम तुमच्या लक्षात येऊन जाते. त्यांची लिंक मी तुम्हाला वरती आय बटन मध्ये पण देते आणि खाली डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये पण देते आणि शेवटी एंड स्क्रीनवर पण तुम्हाला देते, तुम्ही पाहून घ्या. ओके, बघा, पहिले आपण 4 नियम पाहिले, त्यातलं तुम्हाला 2 नियमांचा सांगतो. कर्त्यामध्ये फरक असलेली वाक्य म्हणजे तुमचे 2 कर्ते वेगवेगळे असतील आणि बाकीचा भाग हा समान असेल. नंतर दुसरा नियम पाहिला आपण पहिल्या सेशन मध्ये, क्रियापदामध्ये फरक असलेले वाक्य म्हणजे क्रियापद तुमचं काय असेल, वेगवेगळे असणार, बाकीचा भाग तुमचा समान असेल. आता त्याच्यानंतर बघा, तिसरं काय आहे तुमचं, तिसरा नियम काय की कर्मामध्ये फरक असल्यास, काय कर्मामध्ये कर्मामध्ये फरक असल्यास तर तुम्हाला काय करायचंय, पहिल्या कर्मापूर्वी काय करायचं तुम्हाला, नीदर, आणि दुसऱ्या काय करायचंय, नॉट. दुसऱ्या कर्मापूर्वी काय करायचं तुम्हाला, नॉर वापरायचंय. बघा इथं मी काय वाक्यरचना दिल्यात, मग आपण बघू. बघा, ही राईट्स अ लेटर आणि ही राईट्स अ स्टोरी. आता याच्यामध्ये समान भाग काय, ही राईट्स आणि ही राईट्स. कर्मामध्ये फरक म्हणजे कर्म काय तुमचा वेगवेगळा आहे, राईट, अ लेटर आणि अ स्टोरी. आता ह्याच्यात काय करायचं तुम्हाला, समान असलेला भाग एकदाच घ्यायचा आहे, म्हणजे ही राईट्स, बरोबर. दुसऱ्या म्हणजे पहिल्या कर्मापूर्वी काय करायचंय तुम्हाला, नीदर, आणि त्याच्यानंतर तो कर्म म्हणजे अ लेटर, हे वाक्य आणि कॉमा हे निघून जाईल. त्याच्यानंतर काय, नॉट, आणि दुसरा लगेच कर्म त्यानंतर. म्हणजेच पहा, ही राईट्स नीदर अ लेटर नॉर अ स्टोरी. म्हणजेच कर्मामध्ये फरक असल्यास म्हणजे कर्म तुमचे काय वेगवेगळे आणि बाकीचा भाग हा काय तुमचा समान आहे. हे झाले 2 वाक्यरचना. आता एकच वाक्यरचना असल्यावर काय, बघा, ही वॉज, इथं पण ही कर्म आहे आणि इथं ही कर्म आहे. ही वॉज नीदर स्ट्रॉंग, नॉर नाही ना इथं, अँड नाही ना, अँड निघून जाईल, त्याऐवजी नॉर मायटी. काय, ही वॉज नीदर स्ट्रॉंग नॉर मायटी. आलं लक्षात. म्हणजेच पहिल्या कर्मापूर्वी नीदर आणि दुसऱ्या कर्मापूर्वी तुम्हाला काय करायचंय, नॉर. आणि लक्षात काय ठेवायचंय की समान आलेला भाग हा एकदाच तुम्हाला लिहायचा आहे. आता ह्याच्यानंतरचा आहे तो काय की विशेषणांमध्ये फरक असल्यास, त्या वाक्यरचना लिहून घ्या तुम्हाला समजण्याकरिता. पण महत्वाचं काय, कर्मामध्ये फरक असल्यास हे तुम्हाला समजावले. ह्या पद्धतीच्या तुम्हाला पेपरमध्ये किंवा ग्रामरच्या सेशन्स मध्ये तुम्हाला क्वेश्चन्स येतात, तर मग तुम्हाला ह्या नियमानुसार ते बनवायचे. बघा, आता ह्याच्यानंतरचं काय आहे की विशेषणांमध्ये फरक असल्यास, काय विशेषणांमध्ये पहिलं काय होतं कर्मामध्ये, आता ह्याच्यात काय विशेषणांमध्ये फरक असल्यास. बघा, आपण वाक्यरचना लिहू आणि नंतर मग तुम्हाला समजावतो मी. ही वॉज रिच, कॉमा, ही वॉज पॉवरफुल. ओके, त्यानंतरची वाक्यरचना पहा. द पीपल वर गुड अँड लॉयल.
द पीपल वर गुड अँड लॉयल. आता ह्याचा नियम काय म्हणतो बघा, काय की तुम्हाला विशेषणांमध्ये काय की पहिल्या विशेषणापूर्वी काय वापरायचंय, नीदर. काय वापरायचंय तुम्हाला, नीदर. लक्षात घ्या, पहिला नियम काय, त्याचा पहिल्या विशेषणापूर्वी, विशेषण म्हणजे काय असतं, ऍडजेक्टिव्ह, आणि क्रियाविशेषण म्हणजे ऍडवर्ब. दोन्ही मला फरक घ्या समजून. पहिल्या विशेषणापूर्वी तुम्हाला काय वापरायचंय, नीदर, आणि दुसऱ्या विशेषणापूर्वी नॉट. बघा आता याच्यामधनं तुम्हाला वाक्य न विशेषण काय आहे तुम्हाला ओळखता आलं पाहिजे. बघा ह्याच्यामध्ये विशेषण आहे रिच आणि इथं आहे पॉवरफुल. समान भाग काय आहे, ही वॉज. एकदाच घ्या, ही वॉज नीदर रिच, कॉमा, आणि हे समानातला भाग हा निघून जाईल. नंतर काय, दुसऱ्या विशेषणापूर्वी नॉट, म्हणजेच काय, पॉवरफुल. म्हणजे ही वॉज नीदर रिच नॉर पॉवरफुल. आता त्याच्यानंतर बघा काही वाक्यरचना अशा पण येतील, तुम्हाला गडबडायचं नाही. द पीपल वर नीदर गुड अँड निघून जाईल, त्याऐवजी तुम्हाला काय, नॉर लॉयल. फक्त लक्षात काय ठेवायचं, जे काय तुमचं कर्ता असेल तर कर्त्याच्या पूर्वी, पहिल्या कर्त्यापूर्वी तुम्हाला काय, नीदर, आणि दुसरा कर्ता असेल त्यापूर्वी नॉट. म्हणजे कर्त्यांमध्ये फरक असल्यास, आणि क्रियापदामध्ये फरक असलं तर कसं की पहिलं जे क्रियापद आहे त्यापूर्वी तुम्हाला नीदर, आणि दुसरा जो क्रियापद आहे त्यापूर्वी तुम्हाला क्रियापद, सॉरी नॉट. आणि समान असलेला भाग हा काय करायचा, एकदाच घ्यायचा आहे. आणि कर्मामध्ये आता सांगितले तुम्हाला की दोन कर्मांमध्ये फरक असेल तर काय, पहिल्या कर्मापूर्वी नीदर आणि दुसऱ्या कर्मापूर्वी नॉट. ओके. आता विशेषणांचं बघा, विशेषणांमध्ये काय की पहिल्या विशेषणापूर्वी नीदर आणि दुसऱ्या विशेषणापूर्वी नॉट. बघा हे चार नियम तुम्हाला मी 2 सेशन मध्ये एक्सप्लेन केलेले. ह्याच्यामध्ये काय तुम्हाला डाऊट असेल तर कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करा. आणि हो, जसं ह्या तुम्ही शेवटपर्यंत पाहिलं असेल तर ही माहिती जर योग्य वाटत असेल तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये तुम्ही शेअर करा. आणि पुढील सेशन मध्ये आपण असंच एखादा कन्सेप्ट घेऊन, तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.